येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार सुभाष देशमुख डान्स बार ते पत्रकारितेपर्यंत सडेतोड बोलले. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. लोकमंगल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद साहित्य पुरस्कारांऐवजी डान्स बार आणि सुभाष देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर दिलेल्या सडेतोड उत्तरांमुळे चांगलीच गाजली. IT पार्क आपल्या मतदारसंघात जाहीर झालाय, तो कधी होणार असा प्रश्न विचारता सुभाष देशमुख संतापले. म्हणाले, संकुचित स्वभाव सोडा. संकुचित स्वभाव बंद करायचा. इंजिनिअरिंग कॉलेज, उड्डाणपूल यासाठीची बजेटमध्ये असलेली तरतूद असा प्रश्न केल्यावर सुभाष देशमुख म्हणाले, घोषणा केली म्हणजे लगेच होत नसतं, याला वर्षानुवर्ष जातात. एखादी घोषणा केली तर तिथून विषयाला सुरुवात होती असं नाही. अनेक दिवसापासून 8-9 वर्षापासून ही जागा शोधते. प्रत्येक जागेमध्ये तांत्रिक अडचणीच्या, कोणातर खाजगी नावावर असते, कुठलं तर दुसरंच आरक्षण असतं, असे वेगवेगळे येतात. नाट्यगृहासाठी महापालिकेत जागा नव्हती. 7-8 वर्षापासून प्रयत्न करतो. आत्ता जागेचा शोध लागला. डान्स बारचा प्रश्न तुम्ही मांडला, बंद झालेत का असा प्रश्न विचारल्यावर सुभाष देशमुख म्हणाले, तुम्हाला डान्स बार चालू ठेवायचेत का? डान्स बार चालणं आपल्या सगळ्याला चांगलं आहे का? मग काय होण्या म्हणजे बंद व्हावं असं वाटतं का चालू व्हावं असं? मग बंद होण्यासाठी वय उगाच का गृहमंत्र्यावर ताशेरे आहेत का? सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे का? मग तुम्ही काय करा, सत्ताधारी पक्षाचा आमदार मांडू नये का? सोलापुरातल्या व्यथा आहेत ते मांडायला पाहिजे. मनीष देशमुख तसंच आपल्या गटातील कार्यकर्त्यांना महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही या प्रश्नावर सुभाष देशमुख म्हणाले, मी प्रवाहात असेपर्यंत घरातील कोणालाही तिकीट मागणार नाही. मी माझ्या नावाचा गट कधीही स्थापन केलेला नाही, तुम्हीच लावालाव्या करताय. काय पुरस्काराचा तुम्हाला इंटरेस्ट नाही. मी कधीच माझ्या परिवारासाठी आज तागायत मी उमेदवारी मागितलेली नाही. मी जोपर्यंत प्रवाहात आहे तोपर्यंत मी माझ्या परिवारासाठी उमेदवारी मागणार नाही. जिल्हा परिषद असो, महापालिका असो किंवा विधानसभा असो, ही आमच्या भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत. कसंही केलं तर तुम्ही थोडा घालताच त्याला, हे तुम्हीच परत विष करता. हे कृपा करून व्यक्तिगतरित्या पक्षाला वेठी धरता तुम्ही लोक. मला असं वाटतं, माझ्या कोणत्याही आजपर्यंतच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत मी पक्षाच्या आमच्या बैठकीत कार्यकर्ता माझ्या नावानं गट स्थापन करू नका, माझ्या नावाचा गट तयार करू नका. तुम्ही एकाच गटाचे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे गट. झेडपी अध्यक्ष कोण होणार आणि तुमच्या दक्षिण सोलापूरचा होणार का म्हणल्यानंतर सुभाष देशमुख म्हणाले, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत का? तुम्ही काहीही छापता, शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहेच तुमचं. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगावं असं तुम्ही सांगितलं का? नाही नाही, काय तुम्ही काय बी छापा, लेखणी स्वातंत्र्य तुम्हाला आहेच की नाही? तर्क वितर्क काय बी करता. अशा प्रकारे लोकमंगल साहित्य पुरस्कारांची पत्रकार परिषद आमदार सुभाष देशमुख यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरांनी चांगलीच गाजवली. सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 5 घरफोड्यांचा लावला शोध. 3 आरोपींना अटक. 5,17,000चा मुद्देमाल जप्त. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी इथं हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून बांधलेल्या चित्राज सिटी साइड रिसॉर्टचा रंजना जवळकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ. धीरज जवळकर, चित्रलेखा जवळकर आणि कुणाल जवळकर आदींची उपस्थिती. वसईचे प्रसाद कुमटेकर, बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, मुंबईच्या चित्रा पालेकर, पुण्याचे मयुरेश कुलकर्णी यांच्या साहित्य तसंच धुळे येथील का स वाणी मराठी संस्थेस लोकमंगलचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, तर बार्शीच्या ज्ञानेश्वर जाधव यांना जिल्हास्तरीय पुरस्कार. 21 मार्च रोजी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा. ज्योती वाघमारे यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं सोलापुरात झालं जंगी स्वागत. ठिकठिकाणी लागले स्वागताचे बोर्ड.
नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांचा लाचकांड उघड, 1 कोटींची मागणी, 20 लाख घेताना सहाय्यक आयुक्त सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदेसह एका खासगी व्यक्तीला अटक. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. सर्वच बँकांचं पीक कर्ज होणार माफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आतापर्यंतची सर्वात चांगली कर्जमाफी असल्याचा केला दावा. आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महिला सन्मान पोर्टलचं अनावरण. घर बसल्या एका क्लिकवर महिलांना तक्रार नोंदवण्याची सुविधा. शिखर बँक प्रकरणात रोहित पवारांचा दोषमुक्तीसाठी अर्ज. ईडीला 17 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं. राहत्या घरात नायलॉन दोरीनं घेतला गळफास. नाशिकमध्ये खळबळ. नागपूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते XSIO ॲडव्हान्स इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरिंग पार्कचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण पार पडलं. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. परभणीत भगवान मुंढे या पोलीस हवालदाराला तक्रारीवर कारवाईसाठी 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना ACBनं सापळा रचून रंगेहात केली अटक. इराण अमेरिका युद्धाचे पडसाद. गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक. जागतिक शांततेसाठी भारतानं पुढाकार घ्यावा. अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. मध्य पूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता. पत्रकार हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंग यांना मोठा दिलासा. न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा रद्द. निर्दोष मुक्तता. डिजिटल फसवणूक झाल्यास 25,000 नुकसान भरपाई मिळेल. आरबीआयचा नवीन मसुदा आराखडा तयार. 6 एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 मार्च पासून सुरू होणार. पहिल्याच दिवशी येणार लोकसभा अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव. भाजप काँग्रेसनं व्हीप जारी केला.
T20 विश्वचषक फायनल भारत न्यूझीलंड यांच्यात उद्या संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये महिला आणि मुलांसह 1332 नागरिक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघातले इराणचे राजदूत आमिर सईद इरावानी यांनी दिली. अमेरिकेनं म्हटलं, आज रात्री इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल. क्षेपणास्त्र लॉन्चर कारखाने नष्ट करणार. तेहरानच्या विमानतळावर इस्रायलचा हल्ला.